नाही नको आनंद भाऊजी. का नको? हे बघ, त्याला आत्तापासून या सगळ्या गोष्टींची सवय लावायची, म्हणजे त्याचे डोळे खराब होणार, अभ्यासात लक्ष लागणार नाही, परिणामी काय होणार तर मार्क्स कमी मिळणार. अरे वहिनी, ही झाली टेक्नॉलॉजीची एक बाजू, आपण त्याची पॉझिटिव्ह बाजू पण बघूया का? एक्झॅक्टली. आणि राधा, टेक्नॉलॉजी आता खूप फास्ट झाली आहे, त्याचं नॉलेज नको का त्याला? सांग. हो, पण हे ते वय नाही. वहिनी मला एक सांगा, आपण लहान होतो तेव्हा कॉम्प्युटर झाले होते, तेव्हा पण आपल्याला तसंच वाटायचं ना. पण आता बघा, आता प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर शिकवतात. आणि खरं सांगू का राधा, अथर्वला तू मोबाईल पासून, टॅब पासून जेवढं दूर ठेवशील ना, तेवढं त्याला त्याचं आकर्षण वाटणार आणि तो त्याच्याच मागे धावणार. त्यापेक्षा त्याचे डूज अँड डोंट्स नीट समजावून सांग ना त्याला. अरे आपण सांगू त्याला, म्हणजे मोबाईल आणि टॅबचं कसं चांगलं वापर करायचं ते आपण सांगू ना त्याला. हा, तुम्ही एकदा सांगाल, पण प्रत्येक वेळेला आपण काही त्याच्या बरोबर नसणार आहोत, त्यामुळे हे सगळं नकोच ना. आणि मला एक सांगा, या टॅब मध्ये आणि मोबाईल मध्ये काय असतं असं चांगलं? बायजूज असतं. काय? बायजूस द लर्निंग ऍप. तुम्ही ती शाहरुख खानची ऍड नाही पाहिली आहे का? मी सांगतो राधा, हे बघ, आपण लहान होतो तेव्हा आजी आजोबा असायचे घरी, बरोबर आहे. आपण शाळेतून आल्यावर ते आपल्याला विचारायचे, काय रे आज काय शिकवलं शाळेत? तेव्हा आपण त्यांना सांगायचो की मला आज हा धडा शिकवला. तेव्हा आजी आजोबा परत त्यांच्या पद्धतीने, म्हणजे गोष्टी बिष्टी सांगत छान परत तोच धडा नीट समजवायचे, तेव्हा जास्त चांगलं लक्षात राहायचं ना आपल्या. तसंच आहे. आणि हल्ली ना न्यूक्लिअर फॅमिली वाढल्यामुळे आजी आजोबा काही भेटत नाही. हा, आणि अबाव एव्हरीथिंग एल्स अभ्यासाचा लोड पण वाढलाय. आणि म्हणूनच अशा वेळेला शिकवणं सोपं व्हावं. डेमो दाखवतो. तुम्हाला जर डेमो आवडला ना, तर तुम्ही इंटरनेटवर नंबर शोधा आणि फ्री काउन्सिलिंग सेशन बुक करून टाका. बायजूसचा एक्सपर्ट काउन्सिलर घरी येतो आणि तुम्हाला सगळ्या माहिती देणार. हो, हे बघा. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. बघ, आता एवढं समजवलं तरी अजून आहेच का तुझं? हे बघ, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बायजूस द लर्निंग ऍप आधी मी समजून घे. मला जर पटलं तरच मी ते अथर्वसाठी आणेन. नो प्रॉब्लेम. मला खात्री आहे ते काउन्सिलर एकदा घरी आले, त्यांनी सगळं तुम्हाला समजवलं ना की तुम्ही हे ऍप घेणार आणि नक्की घेणार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्ही अथर्वला सांगायची नाही. अरे सांगणार नाही मग तो अभ्यास कसा करणार? हे त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे. अच्छा, सरप्राईज म्हणून. ओके, ठीक आहे, सरप्राईज देऊया. तू सांभाळ बाबा यांना. मी सांभाळतो. येस. अथर्व, ए अथर्व, कुठे अथर्व? अगं तू जरा खुशात आहे का? या भयाडामुळे. अगं गुरु का त्याला बोलला माहित आहे? त्याला म्हणे तुला टॅब विकत घेऊन देणार होतो, पण तू आईच घेऊन देत नाहीये म्हणे. आला गुस्सा. त्याला जाऊन बसले नानीकडे रुसून. हे असं बोलायची गरज होती का यांना? सांगू दे ना बाई, हळूहळू जाईल ना त्या रुसवा. आई हळूहळू नाही, उद्या जाईल त्यांचा रुसवा. कसं बाई? एक सरप्राईज देणार आहे. अच्छा, काढणार आहेस?
बायजूस द लर्निंग ऍप. का बायजूस द लर्निंग ऍप. आई तुम्हाला उद्याला समजेल. पोट खुश होईल ना आपलं. हो आई. बस उद्या काउन्सिलर येणार आहे, ते सगळं समजावून सांगतील. बर काय उद्या त्याचा वाढदिवस आहे का नाही, सगळं खुशी खुशी होऊन जायते बा. रडारड नको आहे ना. त्या आवडीचं जिन्नस बनवणार आहे मी उद्या. आई त्याला असं सरप्राईज देईल ना, एकदम खुशच होऊन जाईल तो. आई हे बयाड कुठे आणि हे उठले नाही वाटतं अजून. कुठला कुठे जातो काही सांगून गेला नाही, पण त्या भैताडीला सोबत घेऊन गेला ना. निदान अथर्वला बर्थडे विश तरी करून जायचं ना. राहू दे बाई. चल हा. अथर्व हे काय, तू हा टी शर्ट काऊन घातलास? तुझ्यासाठी मी छान नवीन शर्ट काढून ठेवला ना. पण नाही करायचं बर्थडे सेलिब्रेट. बाई पा बरं नाकावर केवढा राग आहे. पण तुला माहितीये का राधिका, आज का नाही एका माणसाला ना सरप्राईज मिळणार आहे. आई मी त्याचीच तर वाट पाहून राहिले. ज्यादा निराकलेस. नाही आता नाही जायचं, आधी दूध प्यायचं आणि मग नेहाकडे जायचं खेळायला. पण ते सरप्राईज वाले येतील नाही. आधी दूध प्यायचं. हा एक्सक्यूज मी, राधिका सुभेदार. हो मीच. आपण नमस्कार, मी अश्विन तायडे फ्रॉम बायजूस द लर्निंग ऍप. हो का, या ना या या. बसा नमस्कार. बसा बसा. थँक्यू. पाणी देते. हे घ्या. थँक्यू. आई या ना. या माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि हा मुलगा अथर्व. हॅलो बेटा, कसा आहेस? ये इकडे बस. कसा आहेस? राग आलाय वाटतं, कुणाचं मूड नाही आज. हो जरा नाराज आहे. टॅब पाहिजे म्हणून दोषा लावला त्यांनी. मुलांना अभ्यासाच्या लोडमुळे कंटाळा येतो ना, आणि मुलांना जिथपर्यंत अभ्यासात इंटरेस्ट येत नाही तोवर ते मनापासून अभ्यास करणारच नाही. हो ना. म्हणून बायजूसने मुलांचं मन आणि त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात घेऊनच हे ऍप बनवलंय. मला जरा सांगा ना याबद्दल, मला काहीच माहिती नाहीये म्हणून. ऑफकोर्स, अहो तेच तर काम आहे माझं. पण त्याआधी मला बर्थडे बॉयला विश तर करू द्या. हॅपी बर्थडे अथर्व. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलाय, बघशील का? हे आहे तुझं सरप्राईज. ह्याच्यात काय आहे? अरे ओपन तर करून पहा, सरप्राईज आहे तुझं. वाव. लॅप. ये. आवडला तुला? हो खूप आवडला. ये. थँक्यू. अरे थँक्यू मला नाही, तुझ्या आईला सांग. तुझ्या आईनेच तुझ्यासाठी घेतलाय हा टॅब. थँक्यू आई. त्याला ऑन कसं करतात? ही बटन दाब. दाबून ठेव. मला याबद्दल अजून माहिती सांगाल का? हो, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. ही मुलं डिजिटल वर्ल्ड मधली आहे, म्हणून त्यांना व्हिज्युअल इम्पॅक्ट जरा जास्तच कळतो. म्हणायचं झालं तर मुलांच्या मनावरती व्हिज्युअल लर्निंगचा इम्पॅक्ट जरा जास्तच असतो. म्हणून बायजूस मध्ये तुम्ही तुमच्या बोर्ड प्रमाणे चॅप्टर्स आणि सिलेबस सिलेक्ट करू शकता, आणि तुम्ही जे सिलेक्ट करता त्याच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला दिसून येतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो कसं. तर हे बघा असं. येते एकदम बढिया आहे. हो ना. बरं, अथर्वचा आवडीचा विषय कुठला? अथर्व तूच सांग. सांग सांग, कुठला विषय आवडतो तुला? मॅथमॅटिक्स. ओके ग्रेट, मी तुम्हाला दाखवतो आता. मॅथमॅटिक्स. आता बघा, इथे तुम्ही मॅथ सिलेक्ट केल्यावर याच्याशी रिलेटेड सर्व व्हिडिओज तुम्हाला दिसून येतात, आणि या व्हिडिओज नंतर असते टेस्ट. जोवर मुले या टेस्टमध्ये परफेक्ट आन्सर्स देत नाहीत तोवर हे पुढेच जात नाही. अरे वा, हे तर एकदम उत्तम आहे. यामुळे मुलं जिद्दीनं शिकतील. करेक्ट.
आणि गेम्स आवडतात का अथर्व तुला? हो खूप आवडतात. बाई पॉवर पोट कसं बोलत आहे. तुम्ही कायले लोट घेऊन राहिले? मी आहे ना. तुम्ही पण विदर्भातले का? हो मी पण विदर्भातलाच. वा. बायजूसने मुलांना गेम खेळत शिक्षण घेता यावं यासाठी इंटरेस्टिंग अकॅडमिक्स गेम सुद्धा तयार केले आहेत आणि ते पण प्रत्येक स्टँडर्डसाठी. आणि बायजूस मध्ये मुलं क्विझो थ्रू नॅशनल आणि ग्लोबल लेवलवर सुद्धा कम्पीट करू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आता मुलांसाठी गेम तर गेम आहे, पण अभ्यासही होतोय. त्यामध्ये किती गेम्स असतात? खूप. हो पण मग त्यासाठी सतत इंटरनेट लागतं का? गरजेचं नाहीये. बायजूस ऑफलाईन प्रोग्राम सुद्धा देतो. हल्ली जर बघायला गेलं तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय, म्हणून आम्ही रेकमेंड करतो की मुलांनी ऍटलीस्ट 30 मिनिटं तरी या ऍपवरती द्यावी, जेणेकरून त्यांना व्हिडिओज थ्रू अभ्यासही करता येईल आणि गेम्सही खेळता येईल. आणखी हो, एक गोष्ट आणखी महत्वाची, यामध्ये पेरेंट्स ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्व्ह होतात. ते कसं काय? बायजूस पेरेंट कनेक्ट ऍप थ्रू. अच्छा, म्हणजे अथर्वनी काय काय केलंय ते मला डेली कळेल. बरोबर. पण जर समजा त्याला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर? सोपं आहे. learn.byju's.com हे एक पोर्टल आहे. यावरती त्याला त्याचा फक्त प्रश्न विचारायचा आहे आणि डिटेल सोल्युशन मिळणार. आणि अशाच पद्धतीने मुलं लगेच अडॅप्ट करतात. तुम्ही ते अडॅप्टिव्ह मेथड बद्दल सांगणार होता. बायजूस मध्ये 4 पद्धतीच्या टेस्ट असतात: सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, कॉम्पिटेटिव्ह अँड अडॅप्टिव्ह लर्निंग टेस्ट. म्हणून तर इतके विद्यार्थी बायजूस ऍपचा वापर करतायत. आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बायजूस ऍप योग्यच आहे. महत्वाचा उद्देश म्हणजे मुलांचा नॉलेज ग्राफ. म्हणजे आतापर्यंत त्याने जितकेही प्रश्न सोडवले आहेत त्याच्या परफॉर्मन्सवरून एक रिस्पेक्टिव्ह प्रोग्रेस ग्राफ दाखवला जातो. त्यालाच म्हणतात नॉलेज ग्राफ. अच्छा. आणि ते अडॅप्टिव्ह लर्निंग? सांगतो. समजा अथर्वचा एक प्रश्न बरोबर असेल तर त्याचा पुढचा प्रश्न ऑटोमॅटिकली हायर लेवलचा असतो. आणि समजा त्याची 2 उत्तरं चुकली तर त्याला सेम कॉन्सेप्टचा व्हिडिओ परत दाखवला जातो. यालाच म्हणतात बायजूस अडॅप्टिव्ह लर्निंग. बरं, पण एखाद्याला इतक्या इनपुटची गरज नसेल तर? चांगलंच आहे. हे सर्व काही पर्सनलाइज लर्निंग आहे. जेवढी गरज तेवढंच इनपुट मिळणार. आणि बायजूस एक माइंड मॅप बनवतो. यावरनं मुलांनाही कळतं की ते जे आज अभ्यास करतायत ते त्यांना उद्याही कामी येणार आहे म्हणून. आणि आपण हे सर्व काही जे डिस्कस करत आहोत हे सर्व काही अथर्वच्या समजण्यानुसारच चालणार. त्याला जर लेसन समजला तर पुढे, नाहीतर रिपीट. अरे वा, म्हणजे त्याचा अभ्यास एकदम पर्सनलाइज होऊन जाईल. अगदीच मॅडम. आणि मुलांचा सर्वांगीण विकास हो हेच बायजूसचं ध्येय आहे. वा. बरं, आता तरी देऊ का त्याला त्याचं सरप्राईज बायजूस किट? हो, द्या की. हवंय का? हो. बरं घे. वा 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 वा. तुला अजून काय होतं? मी तुला दाखवतो. हे बघ, हे ऍप ओपन केल्यावरती तुला तुझं नाव फ्लॅश होईल. आणि जेव्हा तुला तुझं नाव फ्लॅश झालं की तुला तुझे चॅप्टर्स आणि तुझं सिलेबस दिसेल. आणि तुला फक्त त्याच्यात क्लिक करायचं आहे आणि तुला त्याचे फर्दर व्हिडिओज बघायचे. तर मी आज घेऊन जाऊ? हो हो, जा जा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही बायजूस केअर सपोर्टवर संपर्क करू शकता. नंबर आहे 9241333666. बर. तू फोन काय फोडलास यार? अशी फोडायची वस्तू आहे का ती? गॅरी, तो तसाही जुना झाला होता. मी 6 मंथ्स वापरला होता ऑलरेडी. मला बोर झालं होतं ना. अगं 6 महिन्यात कसं फोनला बोर होईल? तू आता माझा फोन बघ, वर्षानुवर्ष वापरतोय मी सांभाळूनच वापरतोय ना. असं फोडून टाकायचा फोन? मग काय करणार गॅरी? तुझ्याकडे सरळ मागितलं की तसंही तू काही देत नाही. एनिवे, आणि तू पूर्वीचा गॅरी पण नाही राहिलायस आता. बच्चा यार, असं नाहीये. तू काहीतरीच काय बोलते. बरं ठीक आहे, ऐक. तू ना आधीचं सगळं विसरून जा. हा, काही डोक्यात ठेवू नकोस. आपण घेऊ तुला फोन, पण जरा बजेट मधला फोन. गॅरी, नो बजेट अँड ऑल. मला तो लेटेस्ट बॉन्डचा फोन हवाय. गॅरी, खूप मस्त आहे यार तो.
अगं तो खिशाला पण खूप भारी आहे ग शनाया. तू एवढा महागाचा फोन कसा घ्यायचा? असू दे ना, पण खूप भारी आहे त्यातनं. इमॅजिन काय पिक्चर्स येतील. नाही सगळं मान्य आहे, पण तो फोन खूप महाग आहे ग शनाया. आपण एक काम करू ना, आपण बजेट मधला एखादा चांगला काय यार गॅरी तुझं सारखं बजेट मधला. तू एका कंपनीचा सीईओ आहेस का त्या कंपनीमध्ये ड्रायव्हर आहेस? तू काहीतरी काय बोलते? मी ड्रायव्हर कशाला असेल? हा मी सीईओ आहे कंपनीचा. मग ठीक आहे, मग मला बॉन्डचा फोन हवाय म्हणजे हवाय. ओके ते बघ तिकडे जायचं आपल्याला. ऐक ना, एकदा आपण बघू जरा सेकंड हँड. वेलकम मॅम. हाय, मला लेटेस्ट फोन दाखवा. लेटेस्ट म्हणजे जरा असं बजेट मधला असेल तरी चालेल नाही? नाही, मला ना तो बॉन्डचा फोन दाखवा ज्याची ऍड आपण टीव्हीवर बघतो. लेटेस्ट मॉडेल ना? हा लेटेस्ट. हा बघा बॉन्डचा फोन. हा कितीला आहे पण? फक्त 50,000. 50,000चा फोन आहे? तो वॉट या गॅरी, पण यातनं सेल्फी किती भारी आहे यार. बरं, पण म्हणजे काही स्कीम वगैरे आहे का? 50,000 म्हणजे काही इन्स्टॉलमेंट मध्ये वगैरे देता येईल? आहे ना, फक्त 3200 भरायचा आणि फोन घेऊन जायचा. मग मला सांगा ना काय फॉर्मॅलिटीज आहेत ते. गॅरी एक मिनिट. काय? हे बघ, आता तुम्हाला हा फोन वगैरे घेऊन दिलायस ते सगळं ठीक आहे, पण माझ्या फ्रेंड्सना मात्र मी पार्टी देणार आहे आणि त्यासाठी जर तू पैसे दिले नाहीस तर मी बोलणार नाही. हो शनाया, तू की अथर्व लहान आहे मला काहीच कळत नाही. देणार बाई, तुझ्या त्या फ्रेंड्सना पण पार्टी करायला पैसे देईन. पण अरे या सगळ्या नादामध्ये अथर्वला गिफ्ट घ्यायचं राहिलं ना. पण आपण आधी पिझ्झा खाणार होतो ना, मला भूक लागली आहे यार. अजून पिझ्झा खायचं? शनाया अगं या फोन मध्ये बरेच पैसे गेलेत ग. म्हणजे हे बघ 3200 इकडे दिलेत, म्हणजे आता हार्डली जेमतेम माझ्याकडे 800 रुपये उरलेत. अथर्वला खरं तर टॅब द्यायचा होता, पण मग काही नाही तर एखादं छोटस गिफ्ट तरी त्याला घेऊ ग. अरे यार, ती गुड फॉर नथिंग देईल ना त्याला टॅब. तो तिचा मुलगा आहे तसंही. हे शनाया काय बोलतेस, तो माझाही मुलगा आहे ना. गॅरी मी तुला आधीच ऑन केलं होता. एक तर तू त्याचा विचार कर, नाही तर माझा विचार कर. शनाया असं नाही, मी तुझा विचार करतोच, पण तो मुलगा आहे ग माझा, त्याचा वाढदिवस आहे. मला तुझं हेच आवडत नाही. तुला मी इम्पॉर्टंटच नाहीये का? अगं असं नाहीये, तू इम्पॉर्टंट आहे म्हणून तर तुझ्यासाठी फोन घेतला ना. बच्चा पण त्याचा बर्थडे, त्याला एक छोटस टॉय घेऊया, एकदम छोटस काहीतरी. हा प्लीज. पण वनच. बरं वनच टॉय, पण चल ना आपण आधी शोधूया ते. हा चल, शाबास, गुड बच्चा. तुम्ही सगळ्यांनी अथर्वला इतकी छान छान गिफ्ट दिली आहेत. आता अथर्वकडनं सुद्धा तुम्हाला एक छान गिफ्ट आहे. हा, बायजूस द लर्निंग ऍप. या बरं इकडे या. हा या या या. या बाजूला या. ये. या किट मध्ये सगळ्यांना असे टॅब दिलेत बर का. काय मग हे हिरो अथर्व खुश ना आता? सगळ्यांना आवडलं का गिफ्ट? खरंच राधिका, खूप छान आयडिया आहे. हा अगं खरं तर मला सुचलंच नसतं, पण या दोघांनी सजेस्ट केलं म्हणून कळलं ते. आणि हे बायजूस ऍप कडनं अश्विन सगळं समजवायला आले, त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. खरं आहे, टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. गुरुने हॅपी बर्थडे बाळा. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी, सरप्राईज गिफ्ट. मोस्ट माझा नवीन फोन माझ्यासाठी घेतला. नको तुझा मोबाईल. मला आईने नवीन टॅब दिला, तुझा मोबाईल पेक्षा मोठा. काय तुझं लागेल यार.
अथर्व दिवसभर टॅबवरच आहे सकाळपासून. आई, अथर्व पुन्हा अभ्यासात इंटरेस्ट घेऊन राहिला. खरोखर अभ्यासच करत आहे ना. हो आई, हे बायजूसचं पेरेंट ऍप आहे ना, त्यातनं मला कळतं तो अभ्यासच करतोय आणि त्यानं किती लेवल पार केल्या हे पण मला कळतं. तुला कळतं का सगळं? हो आई. आई बाई, म्हणजे आपल्या लेकरांवरती लक्ष ठेवता येते अभ्यास करताना. हो, या ऍप मुळे माझा अथर्व पुन्हा अभ्यासात इंटरेस्ट घेऊन राहील. थँक्यू बायजूस द लर्निंग ऍप.